दात काढून हसायला काय झालं तुला? हो हसू नको तर काय करू. हं. 2 हातांनी काम करायचं दिवस संपलं तुमचं आता. अं, तुम्हाला आता 4 हात पाहिजेत. आणायचे कुठनं 4 हात? 2 तुमचं हात आणि 2 माझा हात झाले की 4 हात. आरशामध्ये तोंड बघितलं काय? पाहिलं म्हणून तर म्हणते मी. मग पुन्हा एकदा बघा. अंधारात बघितलं असेल. दोनाचे 4 हात करायला निघाली. मग नुसतं राबून घेतं बाय. भाकरी कर, पाणी भर, दळण कर. हे जमतंय आणि लगीन तेवढं जमना बाय. जमणार नाही. अहो हे बघ तू निघ इथून बघूया. आणि हे बघ पुन्हा जर लग्नाचा विषय काढलास ना तर बघ मी काय करीन. सरळ बोला येत नाही बाय तुम्हाला. हे? सारखं आपलं करडईचं झाड तोंडाला बांधलेलं. माहिती आहे ना तुला. हम्म. मग कशा लोकात माझ्या तोंडाला लागतीस. जा 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 जा. हे? आणि हे बघ पुन्हा लग्नाचा विषय काढायचा नाही लक्षात ठेव. आणि तुम्ही बी लक्षात ठेवा लगीन करीन तर तुमच्याशीच. आणि मी नाही केलं तर नाही केलं तर हे? हिरी तुडी टाकून जीव देईन मी. तोंड बघा. गाजराच्या पुंगीने कधी नाक डोलत नसतो. जर एवढी हिंमत असेल ना तर जा विहिरीत उडी टाक. जा जा जा. विहिरीत उडी टाकते. सुमन काय चाललंय तुझं? भलता करू नको उगाच. तुम्हाला लगीन करायचं नाही ना. कशाला वाचवलं मला. अगं मागच्याच महिन्यात मामा येऊन गेला. त्याला सुद्धा मी नाही म्हणून सांगितलं बघ. भैरूबाची शपथ. हे बघ तू माझं ऐक. तू उगाच विस्तू पदरात बांधून घेऊ नको. ते मला काय बी ठाव नाही. लगीन करणार की नाही ते सांग. ठीक आहे सुमन. मी तुझ्या बरोबर लगीन करायला तयार आहे. पण तुला माझ्या 2 अटी मानाव्या लागतील. अहो 2 काय 10 अटी असू द्यावं. लग्नानंतर तुला दीपक आणि पुष्पा यांना आपलीच मुलं मानावी लागतील. मान्य आहे मला. आणि दुसरी तुला मूल होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. वांझोटी म्हणून सगळं आयुष्य काढावं लागेल. मान्य आहे मला. वय